श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं काही जाणून घेणार आहोत जेणेकरून बघा ना कुठला खर्च ना काही वेगळी कृती, अगदी आपला नित्यक्रमच आहे, पण थोडंसं शास्त्राला अनुसरून नियमाला धरून जर कोणत्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या कुटुंबाची प्रगती होईल, आपल्या घरात बरकत होईल, आर्थिक अडचणी कधीही भासणार नाहीत, घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील. तर असं काही आपण आज जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा आता घरातील समजा दररोजच आपण देवपूजा करूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते बघा. मग आपण जर काही नियम पाळले तर देव आपल्या घरामध्ये नक्कीच वास करेल. कारण की बघा आपल्याला काही चुका होऊ द्यायच्या नाहीत आणि काही सवयी ज्या आहेत तर त्या अगदी योग्य लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला आर्थिक अडचणी भासणार नाही. मग आता नवीन वर्षाची पहिली संध्याकाळ आपल्याला कशी सुरुवात करायची आहे. तर नवीन वर्ष सुरू होतं, कॅलेंडर बदलतं, तारीख बदलते. मग अनेक बघा व्यक्तींचे आयुष्य मात्र तसंच राहतं, कारण घरातली ऊर्जा बदलत नाही. घरात देवपूजा होते, व्रतवैकल्य होतात, उपवास केले जातात, तरीही मनात एक प्रश्न राहतो, आपण सगळं तर करत आहोत, मग देव का बरं आपल्याला प्रसन्न होत नाही, आपल्या जीवनातील अडचणी का बरं जात्यात, देव पण टिकत नाही. मग शास्त्र सांगतं देवाला घर नाही आवडत, देवाला घरातील वातावरण आवडतं आणि हे वातावरण रोज संध्याकाळी तयार होतं. आता संध्याकाळ म्हणजे काय, दिवस आणि रात्र यांची सीमारेषा. या वेळेला जी महिला घरात असते तीच त्या घराचं नशीब लिहिते. म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जर महिलांनी संध्याकाळी काही ठराविक गोष्टी केल्या तर त्या घरात देव येणारच. बरं, देव निसता येणार नाही तर ते देखील तुम्ही अगदी व्यवस्थित समजून घ्या, कायमचा देव तुमच्या घरात राहील. आता संध्याकाळी घर म्हणजे काय, थकलेली माणसं, थकलेली मनं, थकलेलं शरीर आणि अपेक्षा. या वेळेला घरात जर चिडचिड असेल, अंधार असेल, गोंधळ असेल तर देव तिथे कसा थांबेल बरं, हा प्रश्न नक्कीच आपल्याला देखील पडायला पाहिजे. या वेळेला घरात शांतता असेल, स्वच्छता असेल, स्त्रियांच्या मनात प्रसन्नता, समाधान असेल, त्या घराला देव देखील आपलंसं करतो. आता सगळ्यात महत्त्वाचा एक नियम आहे बघा, संध्याकाळी सूर्य मावळण्याआधी घरात दिवा लावला पाहिजे. हा दिवा फक्त देवासमोर नाही तर घराच्या मध्यभागी, जिथून संपूर्ण घर उजळेल, हा दिवा लावताना अगदी घरातील महिलेच्या मनात एक विचार आला पाहिजे, माझ्या घरात अंधार नाही, माझ्या घरात देवाचं तेज आहे. ज्या घरात संध्याकाळी अंधार राहतो त्या घरात नकारात्मक विचार वाढतात, भांडणं वाढतात, अडचणी, दारिद्र्य, अलक्ष्मी. आता दिवा म्हणजे निस्ता प्रकाश नाही हो, दिवा म्हणजे आशा, दिवा म्हणजे संरक्षण, दिवा म्हणजे देवाचं स्थान. त्यानंतरचा नियम म्हणजे संध्याकाळी घरात झाडू लावणं, कचरा बाहेर टाकणं, कपडे धुणं सगळं टाळा. संध्याकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि त्याच वेळेला जर तुम्ही घरातून काही बाहेर गेलं तर लक्ष्मीचं मन दुखतं. अनेक व्यक्तींना हे माहीतच नसतं आणि नकळत मग आपल्या हातातून हे होऊन जातं. मग घराबाहेरच आपण माता लक्ष्मी आलेली पाठवतो ना, ही चूकच झाली. संध्याकाळी घरात बोलण्याची पद्धत, ओरडू नका, तक्रार, रडणं, कुजबुजणं, निंदा नालस्ती करू नका. देव दरवाजातूनच परत जातो. संध्याकाळी घरात बोलताना आवाजात गोडवा हवा, शब्दात संयम हवा, कारण देव आवाज ऐकून नाही, भावना पाहून थांबतो. संध्याकाळी महिलांनी थोडा वेळ स्वतःसाठी शांत बसलं पाहिजे बघा. म्हणजे संपूर्ण दिवस आपण घरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सासरच्यांसाठी आपलं म्हणजे एक जर विचार केला तर आपल्या संसारासाठी आपली ही धावपळ चालूच असते. मग संध्याकाळी एक 5-10 मिनिटं स्वतःसाठी वेळ द्या. जेव्हा देवाला दिवा लावू तेव्हा शांत बसा,
आपली ऊर्जा बदलते, घराची ऊर्जा बदलते. बघा, आपली ऊर्जा बदलली की संध्याकाळी डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्या, हा अंधविश्वास नाही हो. आपलं शास्त्र सांगतं, डोकं झाकलं की मन स्थिर होतं, विचार शांत होतात आणि स्त्रीच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होतं. संध्याकाळी घराच्या उंबरट्याकडे दुर्लक्ष करू नका. उंबरटा म्हणजे देवाचा घरात येण्याचा मार्ग, लक्ष्मीचं प्रवेशद्वार. संध्याकाळी उंबरटा ओला ठेवू नका, उंबरट्यावर पाणी टाकू नका. सकाळी स्वच्छता नक्की करा, पण संध्याकाळी मात्र देवीला फक्त दिवाच आवडतो. त्यानंतरचा नियम पाळायचा, संध्याकाळी घरात सुगंधी धूप लावा, कापूर तसेच अगरबत्ती या गोष्टी झाल्याच पाहिजे. या गोष्टी होणं म्हणजे देवाला आमंत्रण देणं. कारण की ज्या घरामध्ये कुठेतरी समजा एक अध्यात्म दिवा असं दिसेल, तिथं देव नक्कीच धावत येतो. संध्याकाळी रिकाम्या पोटी राहू नका, थोडं तरी गोड खा, कारण गोडपणा शरीरात गेला की आयुष्यातही गोडवा वाढतो. आता नवीनच निघालेला आहे बघा डाएटिंग हा प्रकार. संध्याकाळी काहीच खायचं नाही, पण थोडंच खा. संध्याकाळी देवाकडे मागणं कमी करा आणि धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करा. सर्वात मोठी पूजा ही देवाला मागणारी घरं खूप असतात, पण धन्यवाद देणारे घरं कमी आणि देव नेहमी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या घरातच राहतो. आता हे तुम्ही समजून घ्या. देव घरात का टिकत नाही हा प्रश्न प्रत्येक महिलेच्या, पुरुषांच्या मनात असतो. देव बाहेर कुठे नाही हो, तो प्रत्येक घराच्या दारात उभा असतो. पण आत यायचं की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. कारण की घरातील वातावरण, घरातील शांतता, घरातील कुटुंबामध्ये असणारा जिव्हाळा, आपुलकी, एक माणसाळलेलं वातावरण असेल तर देव येणारच घरामध्ये. बघा, तेच विचार पुढच्या दिवसाचं नशीब ठरवतात. म्हणूनच संध्याकाळी महिलांनी आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं हे सर्वात मोठं साधन आहे. आता पुढचा महत्त्वाचा नियम, संध्याकाळी घरात टीव्ही मोठ्या आवाजात लावू नका. नकारात्मक बातम्या, भांडणांचे समजा एक घरामधलं वातावरण देखील दूषित होईल असं काही बघू नका. थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर, संध्याकाळी मेंदू कसा क्षीण झालेला असतो, दिवसभराचा थकवा, मग तो थेट मनात साठतो. कुठेतरी भीती, तणाव जाणवतो आणि तिथे देव राहत नाही. जेव्हा आपल्या घरामध्ये संध्याकाळी अन्न शिजत असताना मनात राग, वैताग, नकोसं झालंय हे काम, असं काही ठेवू नका. कारण की रागात, वैतागात केलेला स्वयंपाक त्या अन्नातही अशांतता आणतं. म्हणून संध्याकाळी स्वयंपाक करताना मनात शांत विचार ठेवा, देवाचं नाव घ्या. संध्याकाळी घरात रिकाम्या भांड्यांचा ढीग ठेवू नका. रिकामी भांडी म्हणजे रिकामेपणाचं चिन्ह. ज्या घरात संध्याकाळी रिकामेपणा दिसतो त्या घरात हळूहळू अभाव, रिकामपणच निर्माण होतं. आता संध्याकाळी घरामध्ये दिवे बंद करून बसू नका. अंधारात बसणं हे निराशेला आमंत्रण आहे. घर उजळलेलं ठेवा, मन उजळलेलं ठेवा. बघा, तुमची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही. कारण की माता लक्ष्मी जिथे उजेड, लख्ख प्रकाश आहे तिथेच धावत जाते. संध्याकाळी घरात देवघराकडे पाठ फिरवून बसू नका. देवघर हे घराचं केंद्र असतं, हृदयस्थान असतं. संध्याकाळी घरात फुटलेल्या वस्तू, तुटलेली भांडी म्हणजे एक थोडक्यात जर सांगायचं झालं, ज्या वस्तू आपल्याला लागत नाही ते अडगळच होईल, दारिद्र्यतच राहील, त्या गोष्टी घरात ठेवताच कशाला. कोणत्याही असू द्या, मग भांड्या असू द्या, रद्दी असू द्या, न घालणारे कपडे असू द्या, वेळीच घराबाहेर काढा. संध्याकाळी घरात स्त्रीनं स्वतःला कमी लेखू नये. मनात असे विचार नको, माझं नशीब वाईट आहे, माझ्या घरात कधीच सुख नाही. अहो, तुम्ही असं म्हणत तसला, माझं खूप चांगलं आहे, माझी खूप प्रगती, माझे मुलं चांगले आहेत, माझे पती चांगले आहेत, माझे सासू सासरे चांगले आहेत. आपलं तसंच होत जातं. संध्याकाळी घरात मीठ उघडं ठेवू नका. मीठ म्हणजे घराचं संरक्षण. उघडं मीठ संरक्षण कमी करतं. त्यामुळे अगदी बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचं जर आपण नियमानं, शास्त्राला धरून जर पालन केलं ना, तर बघा सगळं व्यवस्थित होतं. महत्त्वाचं म्हणजे देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये पाणी गळेल असा नळ नका ठेवू. कारण की ज्याप्रमाणे पाणी टिपकत राहतं त्याप्रमाणे पैसा देखील वाहत राहतो. त्यामुळे असं देखील होऊ द्यायचं नाही. संध्याकाळी घरात झोपण्याआधी थोडा वेळ शांत बसा आणि मनात विचार करा, आज काय चांगलं झालं. जे चांगलं झालं त्याची देवाला कृतज्ञता व्यक्त करा. संध्याकाळी घरात चप्पल अस्ताव्यस्त ठेवू नका.
दाराजवळ उंबरट्याजवळ चप्पल अस्ताव्यस्त ठेवू नका. कारण की असं जर काही अस्ताव्यस्त दिसलं तर समजा आपलं ते बघा, जुनी एक म्हण आहे बघा, घराची कळा अंगण सांगतं. तसं जर आपल्या दारच अस्ताव्यस्त दिसलं आणि तुम्ही घरात कितीही लख्ख प्रकाश, कितीही स्वच्छता असू द्या, तिथे देव येत नाही. संध्याकाळी दारं खिडक्या थोडा वेळ तरी उघड्या ठेवा. घरामध्ये एक ऊर्जा, एक स्वच्छ हवा येऊ द्या. संध्याकाळी घरात कोणालाही उपाशी झोपू देऊ नका. घरात अन्नाचा अपमान झाला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर प्रगती आपली होणारच. घरातल्या स्त्रीने आपल्या केसांची काळजी घ्यावी. केस विस्कटलेले, अस्वस्थ हे सगळं घरावर परिणाम करतं. तर अशा प्रकारे बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.